भुजबळ साहेबांच्या भेटीला गेला जवळजवळ वर्षापासून हर्सूलला एक जवळ 58 गावाचं तिथे गोडाऊन आहे, धान्य गोडाऊन. तिथं गोडाऊन त्या ठिकाणी धान्य साठलं जातं, तिथून आजूबाजूला सप्लाय केला जातो. परंतु ते जवळजवळ 40-50 वर्षाचं गोडाऊन आहे आणि ते पूर्ण खराब झालेलं निर्लेखित झालेलं आहे. तर मागच्या नागपूरच्या बजेटमध्ये सुद्धा मी साहेबाला विनंती केली, आता त्यांनी ते मार्गी लावलं, पण झालं का नाही झालं त्यासाठी मी चर्चा करायला. त्याच्यानंतर तळेगावला जवळजवळ साहेब मागच्या वेळेस मंत्री असताना एक मोठं गोडाऊन बांधलं, पण त्याला रस्ताच नाही आणि त्या गाड्या मोठमोठ्या 10 टायर 14 टायरच्या गाड्या भरून जातात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी खूप त्रास होतो. अशा 2 आणि चिंचवड एक असं, चिंचवडला रस्ता आणि तळेगावला रस्ता आणि एक गोडाऊन, यासाठी मी आलो, दुसरं काही काम नाही आहे. ते ठाम भूमिका आहे, नाही जाऊन देणार. त्या ठिकाणी काही जरी झालं तर परिस्थिती अशी आहे का घोटी शहर आज 45,000 लोकांचं शहर झालेलं आहे, इगतपुरी शहर आहे आणि आजूबाजूच्या 12-13 गाव आहे आणि त्याच्यातलं काही उरलेलं पाणी मराठवाड्याला आहे. आणि असं करत असताना सुद्धा ते पाणी आज त्यांनी परवानगी दिलेली कशी दिली. ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस मला शहापूरला मिटिंग चालू असताना मला फोन आला, अध्यक्ष अभियंता आणि कार्यकारी अभियंता त्यांचा फोन. त्यावेळेस मी विरोध केला का मी या ठिकाणी म्हणे मागच्या आमदारांनी एनओसी दिलेले, त्यांनी जरी दिले असं म्हटलं आमदार मी आता मी देऊन देणार नाही. आज पाण्याची परिस्थिती बघितलं तर आत्तासुद्धा घोटीची पाईपलाईन पूर्ण न होता तरी इगतपुरी शहराला 8-8 दिवसांनी पाणी भावली धरणातून जातं आणि जर ते पाणी शहापूरला खाली जर दिलं तर ते 4 महिन्यात तर ते पाणी त्या ठिकाणी शिंतोडा राहणार नाही. म्हणून या ठिकाणी मी स्वतः जर परिस्थिती तशी आली तर उपोषणाला बसत, परंतु पाणी जाऊन द्या. जलसमाधीचा पण इशारा दिलाय का? जलसमाधी घेऊ असं काही हो घेऊ आम्ही, ती पण तयारी करू आम्ही. परंतु या ठिकाणी घोटी आणि इगतपुरी दोन्ही मिळून 60 ते 70 हजार लोकसंख्या आहे आणि 6 गाव, तिला आजूबाजू शेतकरी असं असताना आणि त्यांना पश्चिम वाहिनी आहे. जरी या ठिकाणी औरंगाबाद कोर्टाचा जर निर्णय वेगळा असेल तर सगळं पाणी पश्चिमेला जातं. त्यांनी त्या पैशामध्ये धरण बांधून आणि त्या परिसरातलं त्यांनी पाण्याला उपलब्ध करून घ्यावं, आमची काही हरकत नाही. खोसकर साहेब, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांसोबतच्या तुमच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. दादा भुसे झाले, मुख्यमंत्री झाले. आज नाही, आता परिस्थिती अशी आहे, एखाद्याला दुःख लागलं तर तो प्रत्येक हॉस्पिटल गवशीत असतो, त्याला कुठंतरी बरं व्हायचं असतं. महागाई कोण करतं? रात्री उपाशी मला तोच करतो. तो दुकानात गेला तो विचारत नाही काय भाऊ कसं भाव. ज्या दिवशी मी जर गेलो नसतो भुसे साहेबाकडे किंवा त्या ठिकाणी मंत्री महोदयाकडे एखाद्या दिवशी गेलो नसतो तर 350 कुटुंब उद्ध्वस्त झाले असते. सातपूरपासून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत स्वतःच्या मालकीच्या जमिनी असताना सुद्धा त्यांचं म्हणणं रोडपासून 45 मीटर, आता त्या स्वतःच्या मालकी. ज्यावेळी धरणात काही जमिनी गेल्या त्यावेळी त्यांनी 2 गुंठे 10 गुंठे 20 गुंठे 1.5 एकर घेऊन ठेवलं. स्वतःचे हार्डवेअरचे दुकानं असतील, चहाच्या टपऱ्या असतील, काही लॉजिंग असतील, वारकरी जातात त्यांना स्वस्त भावात त्या ठिकाणी मिळते. परंतु तो खडके उपायुक्त त्यांनी अजितदादांनी त्यांना फोन केला तरी ऐकलं नाही. भुसे साहेबांना सांगितलं, या ठिकाणी विखे पाटील साहेब सांगितलं. शेवटी CM साहेबाकडे ते खातं असल्यामुळं मला जावं लागलं आणि CM साहेबांनी मदत केली त्या ठिकाणी. आज ते 350 कुटुंब त्या ठिकाणी ते थांबलं. अतिक्रमण नाही म्हणतात, स्वतःच्याच मालकी नाही, परंतु थांबलं नसतं तर 350 कुटुंब रस्त्यावर आले असते. आम्हाला कुठे आता पक्षाचं जर त्या ठिकाणी जरी समजा आम्ही विरोधी पक्ष आलो पण पाया पडण्यासाठी जावंच लागतं. कुठलं तरी मतदारसंघातले कामं राहतात ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी जातो आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.